नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काही स्पेसिफिक किंवा महत्त्वाचे फॉर्म्युला डिस्कस केले आणि त्यासोबत काही न्यूमेरिकलसुद्धा घेतलेले आहेत किंवा काही MCQसुद्धा घेतले. तसेच आज आपण समोरचे MCQ कंटिन्यू करणार आहोत. ओके, ज्याला कोणाला फॉर्म्युले वगैरे रिवाईज करायचं असेल किंवा बेसिक रिवाईज करायचं असेल त्यांना अगोदरचा व्हिडिओ नक्की बघावा. चला तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. बघा, तुम्हाला फर्स्ट सुरुवातीला जो MCQ आपण डिस्कस केले याच्या अगोदरचे, बरोबर, त्याचे काही स्पेसिफिक आपण फॉर्म्युले बघितले होते. त्यातले काही जे नोट्स वगैरे जे असेल, जसं की मी तुम्हाला ते समोर दिसत असेल, परमेबिलिटी वगैरे आपण बघितलं होतं की त्याला आपण थोडं परत रिकॉल करूया. आता ॲब्सोल्यूट परमेबिलिटी जे असेल, आपण ज्याला म्यू म्हणत असतो, त्याच्या फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, म्यू झिरो इंटू काय होतं रे, म्यू आर. ओके, आता म्यू झिरो म्हणजे काय सर, त्याला म्हणतो आपण फ्री स्पेस परमेबिलिटी आणि याला म्हणतो आपण रिलेटिव्ह परमेबिलिटी. मी तुम्हाला एक गोल रिंग होती, आयर्न रिंग, त्याचं एक्झाम्पल घेऊन दाखवलं होतं की एखाद्या मटेरियलमधून जर फ्लक्स फ्लो होत असेल तर त्याला आपण रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणत असतो, आणि हवेमधून जर फ्लक्स फ्लो होत असेल त्याला म्हणतो आपण फ्री स्पेस परमेबिलिटी, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये पण काही महत्त्वाच्या गोष्टी की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक मटेरियल असेल, नॉन मॅग्नेटिक मटेरियल असेल, त्यासाठी कसं असतो ते सुद्धा आपल्याला इथे नोट्समध्ये दिले, तुम्ही ते बघून घेऊ शकता. ओके, बघा, जसं की मी तुम्हाला म्हटलं हवा किंवा एअर असेल तर त्याची परमेबिलिटी जनरल किती असते रे, 1 असेल, बरोबर, रिलेटिव्ह परमेबिलिटी. आणि जर मटेरियल समजा इझिली मॅग्नेटाइज होतं असेल, जसं समजा की जे मटेरियल मॅग्नेटाइज होतं की इनडायरेक्टली मी तुम्हाला म्हणू शकतो की समजा आपण म्हणू शकतो एखादा मॅग्नेट घ्या आणि त्याला एखादं लोखंड जे असेल आयन, त्याला चिपकून बघायचा प्रयत्न करा, त्याला चिपकतो, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटाइज मटेरियल, बरोबर. ते त्याचा किती असतो रे, ग्रेटर दॅन 1. आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल जे असतं की त्याचं किती असतो, जनरली लेस दॅन 1. ओके, जसं की तुम्ही म्हणू शकता कॉपर असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, बिस्मथ असेल, वॉटर असेल, याला म्हणतो आपण नॉन मॅग्नेटिक मटेरियल. ओके, बघा, आता हे जे फॉर्म्युले असतील जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, परमेबिलिटी असेल किंवा आपण म्हणू शकतो मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी असेल, बरोबर, तुम्ही आणखी म्हणू शकता मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असेल, रिलक्टन्स असेल, MMF असेल, हे सगळे फॉर्म्युले जस्ट फक्त लक्षात ठेवा. आणखी मी तुम्हाला सांगितलं होतं ओम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट, बरोबर आहे ना. मॅग्नेटिक सर्किटचा ओम्स लॉ तुम्हाला माहीत पाहिजे. इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट भरपूर रिलेटेड आहे. तुम्ही फक्त एक पार्ट केला, दुसरा पार्ट तुम्हाला ऑटोमॅटिक समजायला इझी जातो. ओके, बघा, तर त्याच्या रिलेटेड काही न्यूमरिकल जे असेल समोर ते आपण ते कंटिन्यू करू. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला दिला तुम्हाला इफ रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणजे काय सर, मला म्यू आर बोललं गेलं, बरोबर. इफ द रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ कास्ट आयर्न इज 1400 म्हणजे मला म्यू आर दिलेला आहे सर. तुम्ही म्हणू शकतो बघा गिव्हन डाटा. आता मी तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगतो, आपला फक्त या सब्जेक्ट पुरता नाही, पण कुठलाही सब्जेक्ट जर असेल ना तर न्यूमेरिकल अशा पद्धतीनं सॉल्व करा. अशा पद्धतीने सॉल्व केल्यावर तुम्हाला इंटरेस्ट पण येईल, समजेल पण, आणि सोल्युशन पण फास्ट निघेल. बघा, मी काय म्हणू शकतो, तुम्हाला गिव्हन डाटा दिला, तो पहिला लिहून घ्या, म्यू आर इज इक्वल टू 1400. हे फक्त कधीपर्यंत असेल तर एकदा प्रॅक्टिस होईपर्यंत, नंतर आपल्याला ते लिहून घ्यायची पण गरज नाही पडणार. ओके, बघा, आणि फाईंड, आता डायरेक्ट तुम्हाला सिंपल एक सिंगल लाईन क्वेश्चन आहे, तुम्हाला डायरेक्ट दिले गिव्हन डाटा आणि त्यानंतर काय दिलं, फाईंड, डायरेक्ट दिलं, काय दिलं, ॲब्सोल्यूट परमेबिलिटी. म्हणजे मला काय काढायचं असं, म्यू काढायचं, बरोबर आहे. मग काय करायचं, बघा, आठवायचं मला म्यू काढायचं ना, म्यूच्या रिलेटेड मला काही फॉर्म्युला माहिती आहे का. येस, मला एक फॉर्म्युला माहीत होता सर, मी आता अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं. म्यू इज इक्वल टू काय होतं सर, म्यू झिरो इंटू म्यू आर, बरोबर आहे. आणि मला दुसराही फॉर्म्युला एक आठवतो सर, म्यू इज इक्वल टू काय होतं, B/H. ओके, हां, मग आता याच्यापैकी आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा, तर क्वांटिटी बघा कुठल्या दिल्या बघा. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, मला B दिला का, नाही दिला, H दिला का, नाही दिला, मिनिमम 2 क्वांटिटी तरी दिल्या पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे हा फॉर्म्युला मी वापरू शकत नाही सर, बरोबर आहे, असा माझा अंदाज आहे. हां, वरचा फॉर्म्युला बघू, मला म्यू काढायचं आहे ना, मला म्यू झिरो दिला का, यस, याची व्हॅल्यू आपल्याला माहीत असती 4 पाय इंटू 10⁻⁷. ओके, आणि म्यू आर तुम्हाला दिला का, हे काय दिलं आहे सर, म्हणजे हा पण मला दिलं, म्हणजे मी 100% हा फॉर्म्युला वापरून जर काढू शकतो. बघा, मग काय करणार, म्यू इज इक्वल काय केलं रे, म्यू झिरो इंटू म्यू आर, बरोबर आहे. म्यू झिरो काय असतो, 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू म्यू आर मला ऑलरेडी दिलेला आहे किती, 1400, बरोबर. आता तुम्हाला फक्त एवढं कॅल्क्युलेशन करून भागत नाही, मग काय प्रॉब्लेम आहे सर, तर तुम्हाला त्याचे पॉईंट जे असेल हे सरकवता आले पाहिजे, म्हणजे पॉईंट लेफ्ट राईटला घेता आला पाहिजे, किंवा प्लस त्याचा घात असेल +3 -3 +6 -6, या गोष्टी सगळ्या समजायला पाहिजे. म्हणजे त्यासाठी बेसिक तुमचं क्लिअरच पाहिजे. ओके, मग आता हे तुम्ही डायरेक्ट जरी कॅल्शिट टाकलं तर तुम्हाला आन्सर काय मिळेल बघा, 4 पाय इंटू 10⁻⁷ हा म्हणजे जवळपास किती येतं आन्सर, 0.00175. जर डिजिट तुम्ही पुढे घेतले तर 929 म्हणजे असे बरेच समोर तुम्हाला डिजिट दिसतील. ओके, एवढं तुमचं आन्सर आलं. पण हे आन्सर पुढे मॅच होतं आहे का सर, नाही. बघा, तुम्ही ऑप्शनमध्ये दिसते का, नाही. मग या ऑप्शनमध्ये मॅच होण्यासाठी मला काय करावं लागेल, बघा, इथं काय दिलं तुम्हाला त्यांनी, -3 आहे, बरोबर. इथं काय दिलं त्यांनी, 6 दिलं, बरोबर आहे. आता हे आन्सरला जर तुम्ही पॉईंट जर सरकवत गेले तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल, बरोबर. म्हणजे मी जर हा 3 डिजिटनं पुढं सरकवला असं, बरोबर, म्हणजे काय येईल 0 पॉईंट नाही 1 पॉईंट, बरोबर आहे, म्हणजे काय येईल 1.7592
ओके, असं समथिंग काहीतरी आन्सर येतं, बरोबर आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी किती डिजिटनं सरकवतोय, बरोबर आहे नाही, किती डिजिटनं सरकवतोय हे पण इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे. हां, तर मी किती डिजिटनं सरकवला सर, हा 3 डिजिटनं, म्हणजे मी काय आलं 10⁻³ आलं. क्लिअर आहे, कळालं. हां, मग हे आन्सर पुढे मॅच झालं का? यस, 100%. आता पहिली गोष्ट हे पण बघा की तुमचे डिजिट बघा, तिथे ऑप्शनमध्ये दिसतात 176 आहे का? हां, इथं म्हणजे 176 आन्सरमध्ये आहे. यस, म्हणजे कुठेतरी मॅच होऊ शकतं. 1400 नाही आहे, म्हणजे हा पण ऑप्शन नाही आहे. हा 1114 पण नाही, म्हणजे पॉईंट तर सोडून द्या, प्लस मायनस, पण हे डिजिटसुद्धा मॅच होतात का नाही, म्हणजे पहिला डिजिट मॅच होतो, म्हणजे तुमचा आन्सर काय असेल, फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. क्लिअर कळालं. आता हा डिजिट जर तुम्हाला करेक्ट करायचा असेल तर हा >5 आहे. 9ची इकडे आल्यावर काय होईल 6, म्हणजे 1.76 हे तुमचा आन्सर करेक्ट असेल, 10⁻³ क्लिअर आहे. हां, चलो त्यानंतर बघा नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, फॉर द नॉन मॅग्नेटिक मटेरियल इफ बी इज इक्वल टू, बघा थोडं याला पण इरेज करूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढचं न्यूमेरिकल सॉल्व करायला सोपं जाईल, बरोबर आहे. हां, बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं त्यांनी, फॉर द नॉन मॅग्नेटिक मटेरियल इफ बी. हां, आता तुम्हाला सेम लाईक दॅट तसंच करायचं, गिवन डाटा घ्यायचा आहे, बरोबर आहे. हां, काय दिलं तुम्हाला त्यांनी, जे दिलं ते घेऊन टाका. बी इज इक्वल टू काय 1 टेस्ला, टी म्हणजे काय 1 टेस्ला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, बीचं युनिट तुम्हाला वेगळं आहे, वेबर पर मीटर स्क्वेअर पण असू शकतो किंवा टेस्ला पण असू शकतो. देन फाइंड एच. आता तुम्हाला काय काढायचं सांगितलं, एच जे असेल तुम्हाला तो काढायचा आहे, बरोबर आहे. आणि युनिटसुद्धा बघा लक्षात ठेवा, तुम्हाला दिलं गिवन आहे ॲम्पियर टर्न पर मीटर. ओके, बघा आता तुम्हाला ह्या याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला बीचे फॉर्म्युला, एचचे फॉर्म्युला माहीत पाहिजे. म्हणजे एच म्हणजे काय, की मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, बरोबर आहे. मग सर मला एचचे फॉर्म्युला माहिती आहे का? हां, तो कुठले फॉर्म्युले आठवा थोडंफार, बरोबर आहे. हां सर, मला एक फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला, एच इज इक्वल टू काय होतं, बी अपॉन म्यू. आत्ताच आपण बघितला होता, कोणता रे, म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच होता ना. हा वर जाईल, हा खाली येईल असं, बरोबर. म्हणजे काय येईल, एच इज इक्वल टू काय होतं, बी अपॉन म्यू, बरोबर आहे. हां, मग आता तुम्हाला इथे जे असेल, आता त्याने क्वेश्चन बघा थोडं बारकाईने लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. आता तुम्हाला त्यांनी काय दिलं रे, काय दिलं, काही बेसिक गोष्टी मिळतात. इथं काय दिलं त्यांनी, नॉन मॅग्नेटिक मटेरियल. काय दिलं त्यांनी तुम्हाला, नॉन मॅग्नेटिक मटेरियल, बरोबर आहे. आता थोडं आपण मागं जाऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं तुम्हाला काय दिलं त्यांनी, मटेरियल जे असेल, तो नॉन मॅग्नेटिक मटेरियल जे असेल त्याची परमिटिव्हिटी जी असेल, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किती आहे, <1 असेल. ती असती <1. बघा आता इथं नॉन मॅग्नेटिक मटेरियल त्यांनी दिले तुम्हाला, मॅग्नेटिक मटेरियल दिलं तुम्हाला त्यांनी नाही. मग तुम्ही ज्यावेळेस नॉट फॉर असं म्हणू शकतो, फॉर नॉन मॅग्नेटिक मटेरियल म्यू इज इक्वल टू काय असतो तुमचा, μ0, लक्षात ठेवा, बरोबर. <1 असेल, बरोबर. नॉन मॅग्नेटिक मटेरियल काय असेल, म्यू इज इक्वल टू काय असतो, μ0, बरोबर. मग इथं जर मी कन्सिडर करू शकतो की मला μ0 माझा आता मी कन्सिडर केला, बरोबर आहे. मग आता μ0 तुम्ही यावेळेस कन्सिडर केला, तुम्ही आता याला सोल्युशन कसं काढणार, बरोबर. मी आता सोल्युशन कसं काढणार, ते सोल्युशन काढण्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलं की आता तुम्हाला इथे काय काढायचं, त्याचा एच काढायचं, बरोबर आहे. आता इथे म्यूच्या ऐवजी काय करणार मी, आता μ0, म्हणजे मी असा फॉर्म्युला बनवू शकतो ना, बी अपॉन काय म्हणू शकतो, आता म्यू इज नथिंग बट μ0. मग मला बघा मी काय करणार, एच इज इक्वल काय करणार, बी अपॉन μ0, बरोबर आहे. हां, बी मला ऑर्डर दिला असेल त्याने किती आहे 1, μ0 किती आहे 4π × 10⁻⁷. ज्यावेळेस तुम्ही याचं सोल्युशन काढा बघायला, तुम्ही थोडं विदाऊट कॅल्क्युलेशन पण थोडं कॅल्क्युलेशन करू शकता. 10⁻⁴ काय करायचे, +7, -7 वगैरे गेला काय होईल +7, इथे काय असेल तुमचा आता 4π, म्हणजे कॅल्क्युलेशनला तुम्हाला अजून सोपं होईल. लक्षात आलं. आता ज्यावेळेस तुम्ही याचा आन्सर करणार त्यावेळेस तुम्हाला आन्सर काय येईल, आता तुम्ही डायरेक्ट जर कॅल्क्युलेटरनं करणार तर तुम्हाला आन्सर काय येईल, जवळपास बघा 795,774.72 समथिंग असं काहीतरी आन्सर येतो. ओके, मग आता हे कुठं मॅच होतं कसं नाही, आता हे मॅच कुठं होईल, इथं बघा ही डिजिट जरी दिसली तुम्हाला तर बघा इथं 1 आहे का, नाही, बरोबर आहे. 4π × 10⁻⁷ इथं नाहीच, आणि नन ऑफ दिस. आता हे ऑप्शन मॅच होते बघा पहिलं, बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं आता मला किती डिजिट इथं मॅच करण्यासाठी किती करावं लागेल बघा, 795, बरोबर आहे. 795 जे असेल इथपर्यंत मला हा पॉईंट आणायचा आहे, बरोबर. म्हणजे हा पॉईंट मला इकडे आणण्यासाठी मला काय करावं लागेल, +3, बरोबर. म्हणजे काय येईल 795.774, म्हणजे 3 डिजिट मी इकडे आणला, × 10⁻³ बरोबर आहे. हां, हे असेल तुमचा करेक्ट ऑप्शन, म्हणजे ए इज अ करेक्ट आन्सर. तुम्हाला इथपर्यंत करायची गरज नाही, इथं ऑप्शन बघून तुम्हाला म्हणजे आन्सर बघून तुम्हाला कळून जातं की 795 या ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे 100% आन्सर आहे. पण तरीही पॉईंट तुमचा सर्क्युलेट करून किंवा सरकवून बघा, म्हणजे तुम्हाला लक्ष देईल. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 28 नंबरचा क्वेश्चन, डॅश इज रिस्पॉन्सिबल फॉर द जनरेशन ऑफ फ्लक्स इन मॅग्नेटिक सर्किट, बरोबर आहे. रिस्पॉन्सिबल फॉर द जनरेशन ऑफ फ्लक्स इन मॅग्नेटिक सर्किट, बरोबर. लक्षात ठेवा. म्हणजे सरळ काय की एक स्पेसिफिक अशी गोष्ट आहे किंवा रिकामी जागा इज रिस्पॉन्सिबल, तो रिस्पॉन्सिबल कायसाठी, जनरेशन ऑफ फ्लक्स इन अ मॅग्नेटिक सर्किट, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, असा एक फोर्स असतो, बरोबर आहे. कोणता एक असा एक फोर्स असतो की जो मॅग्नेटिक फ्लक्स काय करत असतो,
जनरेट करत असतो. जसं की आपण डेफिनेशन सांगितलं तर फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द बघा द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ किंवा सेटअप ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे कोणता आहे रे बघा. जर करंट असता सर तर माझा आन्सर काय असतं 100% EMF. पण त्यांनी काय म्हटलं करंट नाही, काय जनरेट करायचं मला फ्लक्स म्हणजे 100% काय असणार सर MMF. बरोबर, म्हणजे हा पण नाही आहे, हा पण नाही आहे आणि हा पण नाही, म्हणजे काय असणार माझा लास्ट ऑप्शन MMF मॅग्नेटो मोटिव्ह फोर्स. मी तुम्हाला सांगितलं होतं मामा मला फक्त नेता पाहिजे. क्लिअर आहे. चलो त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन काय आपला 30 नंबरचा बघा. रिलक्टन्स इज इक्वल टू. आता इथं तुम्हाला तो एवढं कन्फ्युजन येईल की सर असा फॉर्म्युला कुठून आला. बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा फक्त जस्ट रिलक्टन्स जे असेल त्याला आपण यसनी शो करतो. मग रिलक्टन्सचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. बघा तुम्हाला सांगतो मी डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म्युलावरच मिळाल्या आणि स्पेसिफिक 3-4 फॉर्म्युले तेवढेच लक्षात ठेवा. घुमून फिरून फक्त त्यालाच जसं की युनिट पण विचारलं आहे त्याच्या आपल्याकडे काहीच नाही. बघा एस एच कुठं काय म्हणू शकतो मी बघा L/μ/E. बरोबर आहे. जर सर मी याला एक्सपांड केलं तर मला माहिती आहे की म्यूला आपण आणखी कसं लिहू शकतो μ0 × μr/E. बस याच्या पलीकडे काही नाही. बरोबर आहे. हा फॉर्म्युला मला माहिती आहे सर. रिलक्टन्स इज इक्वल टू चलो नाही इथं कुठं मॅच होत नाही सर. मग दुसरा कोणता आहे आठवा तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं होतं ओहम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट. बरोबर आहे. काय म्हटलं तुम्हाला मी ओहम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट. मग काय सर मी असं म्हणतो ना MMF इज इक्वल काय होतं phi × S. बरोबर आहे. MMF म्हणजे असं एक फोर्स आहे याला काय म्हणतो phi × S. बरोबर आहे. आता तुम्हाला बघा लक्षात येईल की मला काय काढायचं आहे सर रिलक्टन्स काढायचं आहे. मग मी काय करणार हा S इकडे घेणार. बरोबर आहे. आणि मी काय करणार मग आता F/phi काय केलं मी phi. त्याला माझा फॉर्म्युला तयार. बरोबर आहे. हा रिलक्टन्स इज इक्वल टू F/phi. कुठं दिसतं का मॅच होतं बघा. हां हे बघा 3rd नंबरचा ऑप्शन दॅट इज युअर करेक्ट आन्सर. बरोबर म्हणजे काय रिलक्टन्स इज इक्वल टू काय घेतलं मी रिलक्टन्स इज काय म्हटलं मी F/phi. F म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स अपॉन मॅग्नेटिक फ्लक्स. क्लिअर आहे कळालं. बघा मी तुम्हाला परत सांगतो की तेवढे स्पेसिफिकच फॉर्म्युले फक्त जस्ट एक घुमून फिरून त्याला इकडचे तिकडे तुम्हाला घुमवतो. जसं की तुम्हाला याला आणखी एक्सपांड करायचं म्हटलं काय करू शकतो सर मी MMF इकडे मला माहिती आहे N × काय होतं I झालं. बघा किती क्वांटिटी तयार होतं. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट त्यानंतर डॅश इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ मॅग्नेटिक पाथ. बघा मी तुम्हाला काय म्हटलं होतं की याच्यातली कुठली क्वांटिटी की ती डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ मॅग्नेटिक पाथ आहे. बरोबर बघा. मग रिलक्टन्स आहे का परमियन्स आहे का रिॲक्टन्स आहे का फ्लक्स आहे. बरोबर आहे. बघा मग रिलक्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. बरोबर पहिला ऑप्शन बघा. बघा रिलक्टन्स फॉर्म्युला माहिती आहे काय सांगितलं नाही इज डायरेक्टली प्रपोर्शनल लेंथ ऑफ मॅग्नेटिक पाथ. बघा रिलक्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ मॅग्नेटिक पाथ. म्हणजे 100% माझा ऑप्शन कोणता असेल रे S. क्लिअर आहे. सॉरी ए ऑप्शन असेल माझा रिलक्टन्स. ओके रिलक्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ मॅग्नेटिक पाथ. आता याला आणखी कसं म्हटलं जाऊ शकतं इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द परमेबिलिटी किंवा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द क्रॉस सेक्शन एरिया. बघा आता खालचा क्वेश्चन बघा. द रिलक्टन्स ऑफ अ मॅग्नेटिक मटेरियल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ. हां म्हणजे काय S इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ आणि लेंथ ऑफ द मटेरियल अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय S इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया. बरोबर आहे. इथे बघा म्यूआर आहे का. हां आता इथे पण महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला ऑप्शन आन्सर दिलं कसं तिथं लक्षात ठेवायचं. म्यूआर आहे का तुम्हाला डायरेक्टली दिला नाही. बरोबर म्यूआर आहे नंतर त्या सेकंड स्टेपमध्ये म्हणजे काय इथं तुम्हाला फक्त डायरेक्टली म्यू दिला इथं म्यूआर आहे सेकंड स्टेप. मग पहिला ऑप्शन जो असेल तुम्ही पहिला एल क्लिक करा. हा जर ऑप्शन नसतात मग म्यूआर कन्सिडर केला असतं. कळालं का. म्हणजे काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द काय दिला मग तुम्हाला क्रॉस सेक्शनल एरिया. जर क्रॉस सेक्शनल एरिया नसतात लक्षात ठेवा हे ऑप्शनच नसतात मग तुमचा आन्सर घ्यायला असतं. क्लिअर आहे. मग हे नाही मग माझा आन्सर काय असेल क्रॉस सेक्शनल एरिया बी ऑप्शन. क्लिअर आहे. त्यानंतर बघा रिलक्टन्स इज डिफाईन ॲज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ. बघा रिलक्टन्स जो असतो तो कुणाला अपोज करत असतो सर मॅग्नेटिक फ्लक्स. मग इथं कुठं आहे का बघा मॅग्नेटिक फील्ड आहे का नाही फील्डला नसतो अपोज करत. मॅग्नेटिक करंट कसा करणार MMFला करतो का नाही. मग कोण करतो सर मॅग्नेटिक फ्लक्स. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. चलो नेक्स्ट बघा डॅश इज डिफाईन ॲज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ फ्लक्स इन अ मटेरियल. हां म्हणजे कोण आहे सर कोण आहे बघा अपोज कोण करत असतो आम्हाला माहिती आहे सर रिलक्टन्स. डिफाईन ॲज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ फ्लक्स म्हणजे इट इज सिमिलर टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट. हां तसाच इलेक्ट्रिक करंटला अपोज कोण करत असतो सर रेजिस्टन्स. बरोबर आहे. लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी आल्या. मी काय म्हटलं तुम्हाला करंटला अपोज कोण करतो रे तर रेजिस्टन्स सर आणि फ्लक्सला कोण अपोज करतो तर रिलक्टन्स. बघा तुम्हाला बऱ्याच बुकमध्ये किंवा बऱ्याच नोट्समध्ये ना तुम्हाला रिलक्टन्स हा आरने शो करून दाखवलेला आहे. बिलकुल म्हणजे एकदम चुकीचं लक्षात ठेवू नका कारण तुम्ही रेजिस्टन्स आणि रिलक्टन्समध्ये कन्फ्यूज होतं. त्यामुळे रिलक्टन्स जे ऑलमोस्ट बऱ्याच स्टँडर्ड बुकमध्ये पण एसने शो केलं आहे. बरोबर आहे. मग रिलक्टन्स S आणि R म्हणजे काय सगळ्यात पहिलं मला काय आलं पाहिजे सर S आणि नंतर काय आलं पाहिजे R. आता इथं काय दिलं सगळ्यात पहिला काय दिला R दिला नंतर S दिला म्हणजे ऑप्शन मला रॉंग आहे सर. दुसरा ऑप्शन काय हां S दिला आणि R दिला म्हणजे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके हां इथं तर काही याचा प्रश्नच नाही. त्यानंतर बघा डॅश
इज डिफाईन ॲज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ फ्लक्स. बघा क्वेश्चन तेच आहेत, फक्त घुमून फिरून त्याची वर्डिंग चेंज आहे. लक्षात आलं, खूप सिम्पल आहे. तुम्हाला त्यासाठी सांगतो की जर MCQ एक्झाम असेल तर 100% तुम्ही आउट ऑफ मार्क्स येऊ शकता. फक्त थोडं जर त्याला टॅकल करताना व्यवस्थित करा, अलर्टनेसने टॅकल करा. बरोबर बघा, डॅश इज डिफाईन ॲज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ फ्लक्स. बरोबर आहे, फ्लक्स फ्लो करण्याला अपोजिशन कोण करतो सर? सिम्पल आहे, कोण? रिलक्टन्स. बरोबर, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. परत तेच शिकायची गरज आहे का नाही? परमियन्स नाही, रिॲक्टन्स नाही. बरोबर आहे. त्यानंतर द युनिट फॉर मेजरमेंट ऑफ रिलक्टन्स. हां, आता तुम्हाला रिलक्टन्सचं काय काढायचं असेल, युनिट काढायचं. आता बघा, लक्षात ठेवा, माझ्याकडे 2 फॉर्म्युले सर. बरोबर आहे. हां, हे खूप इम्पॉर्टंट. फॉर्म्युल्याशिवाय तुम्ही युनिट काढणं थोडं अवघड जातं. बघा, हां, मला माहिती आहे सर, एल इंटू एल अपॉन म्यू इंटू ए एक फॉर्म्युला आहे सर माझ्याकडे. ओके, चलो. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला मला माहिती आहे सर, मला एस इज इक्वल काय होतं, आत्ताच आपण बघितलं एफ अपॉन फाय. बरोबर, आठवतं तुम्हाला मी म्हटलं होतं ना, एफ फोर्स माझ्याकडे पुढे फोर्स इज इक्वल टू 5 इंटू एस. बरोबर, मग मला काय करायचं, एस म्हणजे काय, एफ अपॉन फाय. आत्ताच आपण जस्ट बघितलं पाठिंबाच्या क्वेश्चनमध्ये. ओके, मी जस्ट आपण बघितला होता हा जो फॉर्म्युला आहे. ओके बघा, एफ अपॉन फाय. ओके, मग हा फॉर्म्युला मला दुसरा माहिती आहे सर. आता युनिट तुम्ही कशाहून काढायचं बघा, सिम्पल. आता याच्यावरून तुम्हाला युनिट काढायला सोपं जाईल की याच्यापेक्षा याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये थोडं लेंदी जाईल. बघा, मग याच्यावर मी काढू शकतो एस इज इक्वल काय, फोर्स मला माहिती सर, याला म्हणतो आपण MMF. बरोबर आहे, याला म्हणतो आपण फाय. बरोबर आहे, MF काय म्हणतं, N इंटू आय, याला म्हणतो आपण फाय. बरोबर आहे, N इंटू आय म्हणजे काय होतं, अँपियर टर्न, आणि याला काय म्हणतो आपण वेबर. हां, एस हा एक फॉर्म्युला मला निघाला. बघू आपण हे मॅच होतं का पुढं, हे मॅच झालं तर ठीक नाही, आपण यांना सोल्व करू. हां, मग काय, अँपियर टर्न पर वेबर कुठं मॅच होतं का वगैरे. पहिलंच ऑप्शन आहे हे, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट 37. इन द एक्सप्रेशन एस इज इक्वल टू के इंटू एल अपॉन ए द व्हॅल्यू ऑफ के. हां, बघा, आता तुम्हाला म्हटलं मी रिलक्टन्सचा फॉर्म्युला मला माहिती सर, काय एल अपॉन म्यू इंटू ए. बरोबर आहे. आता तुम्ही याला असंही लिहू शकता 1 अपॉन म्यू इंटू एल अपॉन ए. बरोबर आहे ना. हां, आणि ही जी व्हॅल्यू असते मित्रांनो, ती असते बघा कॉन्स्टंट के, म्हणजे मी असं लिहू शकतो के इंटू एल अपॉन ए. दॅट इज युअर रिलक्टन्स फॉर्म्युला. म्हणजे केची व्हॅल्यू काय सर, 1 अपॉन म्यू. फक्त म्यू आहे का सर? नाही. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हे पण नाही. अरे हे कधी असतं रे, हे केव्हा असतं, याला जर असं ऑप्शन असा असतात म्यू 0 इंटू म्यू आर, तेव्हा हे आन्सर तुमचं करेक्ट याला असतं सी नंबरचं. कळालं का? कारण ही व्हॅल्यू कशाची आहे, म्यूची व्हॅल्यू आहे. कळालं. चलो नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हे थोडे न्यूमरिकल आहेत. बरोबर आहे. आता हे न्यूमरिकल जे असेल ते कशी टॅकल करेल मी तुम्हाला आयडिया अगोदर सांगितलेली आहे. बरोबर आहे. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला 38 नंबरचा क्वेश्चन जो दिला, त्याने काय काय दिलं, सगळ्यात पहिले मी तुम्हाला म्हटलं की तीच आपली स्टेप, गिवन डाटा. बरोबर आहे. हां, सुरुवातीला फक्त थोडे दिवस किंवा थोडी प्रॅक्टिस करेपर्यंत, एकदा प्रॅक्टिस झाली ना तुमची, थोडी प्रॅक्टिस केली एकदा तुम्ही, नंतर तुम्हाला लिहायची गरज पडणार नाही. बरोबर आहे. काय दिलं, अ कॉईल ऑफ 480 टन्स, म्हणजे मला सर टन्स दिल्या, किती दिल्या, 480. बरोबर आहे. किंवा आपण याला एनने शो करत वाटलं तर एन. ओके, नंबर ऑफ टन्स मला किती दिला सर, 480 इज वाउंड अराउंड अ रिंग ऑफ कास्ट स्टील, म्हणजे गोल रिंग आहे बाबा. बरोबर आहे. त्याला अशा समजा माझ्या असं काय टर्न्स मी दिले किती, 480. इफ द रिलक्टन्स इज, हां म्हणजे मला त्याचा काय दिला सर, त्यांनी रिलक्टन्स दिला 6.389 इंटू 10⁵. ओके, अँड फ्लक्स. बरोबर, मला काय दिलं सर त्यांनी, फ्लक्स दिलं की दिल्या 6 मिली वेबर. ओके, हां, आता लक्षात ठेवा, आता तुम्हाला इथं डायरेक्टली व्यवस्थित प्रॉपर युनिट जर दिलं असेल बघा, आता 480 काय तुम्हाला टर्न्स, हे प्रॉपर युनिट आहे. ॲक्च्युअल टर्न्स मोजताना आपण टी नाही दाखवत, पण लक्षात ठेवा की टर्न्स जे असेल ते प्रॉपर युनिट आहे. प्रॉपर युनिट म्हणजे याचा अर्थ काय कळालं का, सेंटीमीटर आणि मीटर. हे मीटर जे असेल ते प्रॉपर युनिट आहे, त्याचं सेंटी केलं. बरोबर आहे. किंवा मी काय म्हणू शकतो, किलो ओहम. आता ओहम हे प्रॉपर युनिट आहे. बरोबर ना. किलो हे त्याला एक्स्ट्रा लावलं, मी प्रॉपर आहे बघा. तिथे तुम्हाला तसं दिलं बघा, मिली. हे आताच कन्वर्ट करून ठेवा. बरोबर, मी तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. मग काय 6 इंटू 10⁻³ वेबर. वेबर त्याचं प्रॉपर युनिट आहे. बरोबर आहे. हां, मग आता तुम्हाला दिलं गिवन, आणि काय दिलं, जे करंट थ्रू द कॉईल. हा म्हणजे काय काढायचं तुम्हाला, आता आय काढायचं आहे. काय काढायचं आहे, आय. मग सर आता याला मला कसं डोकं लावता येईल बघा. आता याला डोकं लावण्यासाठी तुमच्याकडे आयडिया पाहिजेत की तुम्हाला फॉर्म्युले कोणते वापरायचे. बघा, माझ्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. कोणते 2 फॉर्म्युला काढायचे, काय, आय काढायचं आहे. बरोबर आहे. मग आता मॅग्नेटिक सर्किटमध्ये आय कुठं आला सर, मला माहिती आहे फक्त कुठे येतो, MMF. बरोबर आहे. MMF इज इक्वल टू काय, N इंटू आय. N इंटू आय एवढ्याच फॉर्म्युल्यात मला आय दिसला. बरोबर आहे. मग आय जर काढायचं असेल तर मला काहीतरी डोकं लावून बघावं लागेल. बरोबर आहे. आता हा कुठे येतो ते आता आपण डोकं लावू. बघा, एक फॉर्म्युला सांगतो, जे आता आपण ओम्सला बघितला होता. बरोबर आहे. मग म्हणू शकतो MMF जेवढं काय म्हटलं मी तुम्हाला, 5 इंटू एस. काय म्हटलं मी तुम्हाला, MMF इंटू काय म्हटलं तुम्हाला, 5 इंटू एस. मग मला आणखी कसं लिहू शकतो सर, N इंटू आय इज इक्वल टू काय होतं, 5 इंटू एस. बरोबर आहे. हां,
हां बघा, आता मला काढायचं काय सर, आय काढायचं आहे बरोबर. मग मी आय तशाला तसं ठेवणार. मग मी काय करणार, फाय इंटू एस अपॉन हा एन खाली जाईल म्हणजे काय झाला एन, बरोबर आहे की नाही रे. हां मग सर मला आता ह्या क्वांटिटी ज्या दिसतात त्या क्वांटिटीपैकी कुठल्या कुठल्या क्वांटिटी गिव्हन आहे, कुठल्या कुठल्या बाकी आपण आता त्याला शोधू. बघा तुम्हाला आय काढायचं आहे ना, तुम्हाला फाय दिलं तर त्यांनी यस दिलं आहे सर. तुम्हाला सॉरी इरिलेक्टन दिलं का, यस. तुम्हाला फाय दिलं का, दिलं सर. नंबर ऑफ टर्न दिलं का, दिलं. आर्ग्यू झालं ना, मग सॉल्व. आता आपण डायरेक्ट न्यूमेरिकल सॉल्व करायला मोकळे झालेलो आहोत. बघ मी काय लिहिणार, आय इज इक्वल टू काय लिहिणार मग मी आता, फाय इंटू एस अपॉन एन, बरोबर. किती दिलं तुम्हाला त्यांनी फाय, बघा फाय तुम्हाला दिला त्यांनी 6 इंटू 10⁻³ बरोबर आहे. आणि एस किती दिलं त्यांनी 6.389 इंटू 10⁻5 10⁻किती दिला 5 डिवाइड बाय आन्सर काय, सॉरी डिवाइड बाय काय दिलं तुम्हाला त्यांनी एन. नंबर ऑफ टर्न्स किती तुमचा 480. आता ज्यावेळेस तुम्ही हे कॅल्क्युलेशन किंवा हे ज्यावेळेस तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करणार त्यावेळेस तुम्हाला आन्सर मिळेल. बघा तर ते कुठं मॅच होतं तुम्ही त्याला बघायचं. त्यावेळेस तुम्ही त्याला कॅल्क्युलेशन करणार त्यावेळेस तुमचा आन्सर काय येईल बघा, नियर अबाउट 7-9 समथिंग काहीतरी येतं बघा, जवळपास 7-9-9 काहीतरी आहे बरोबर आहे. असं काहीतरी आन्सर तुम्हाला मिळेल. 0.25 असं काहीतरी समथिंग आन्सर येतं बरोबर आहे. हां मग आता हे जे आन्सर असेल, आता तुम्ही इथं जर बघितलं तर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये याचा आन्सर जे असेल, आता हा इथे काय आन्सर जवळपास 10⁻⁴ समथिंग काहीतरी येतं, म्हणजे जवळपास तुमचा आन्सर जे असेल ते किती येईल 7.986 जे असेल ते. आणि जर समजा तुम्हाला ऑप्शनमध्ये जर तुम्ही जर बघितलं, हां ऑप्शनमध्ये बघा तर मिली वगैरे काही नाही याला ना. ओके ऑप्शनमध्ये बघा 4 आहे का, नाही सर मॅच नाही होत. हां बी होऊ शकतं काही बघा. आता 7.9 आहे म्हणजे तुम्ही याला काय लिहू शकता, 8 लिहू शकता बरोबर आहे. म्हणजे काय तुमचा सेकंड ऑप्शन दॅट इज युअर करेक्ट आन्सर बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये लक्ष देऊन जाईल. ओके त्यानंतर बघा नेक्स्ट, द डॅश रिप्रेझेंट्स द प्रॉपर्टी ऑफ अ मॅग्नेटिक मटेरियल, represent the property of a magnetic material to allow the flux to pass through it. हां बघा आतापर्यंत आम्हाला माहीत होतं की अपोजिशन होतं बरोबर आहे. हां पण तुम्हाला मी तुम्हाला म्हटलं ना अपोजिशन कोणाला म्हटलं, फ्लक्स बरोबर आहे. पण सपोर्टसुद्धा असतो. अपोजिशन जसा असतो तसा सपोर्ट पण असतो. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सला कोणीतरी अपोज करतो तसं मॅग्नेटिक फ्लक्सला कोणतरी सपोर्ट करतो. इंडायरेक्टली मी काय म्हटलं होतं बघा, जसं इलेक्ट्रिक सर्किट बरोबर ना सर. हा इलेक्ट्रिक सर्किट जो असेल त्याच्यामध्ये आपण बघितलं तर करंट, मग करंटला जसं कोणतरी अपोज करतं तसं करंटला कोणतरी सपोर्ट करत असेल बरोबर. सेम लाईक दॅट मला माहिती आहे सर, की रिलक्टन्स जो असतो ते रिलक्टन्सचं काम काय, अपोजिशन करणे बरोबर आहे. पण इथे मला त्यांनी काय दिलं, अपोजिशन नाही दिलं सर, मला काय दिलं त्यांनी अलो टू फ्लक्स म्हणजे सपोर्ट दिला. म्हणजे सपोर्ट म्हणजे कोणता, मग रिलक्टन्स माझा आन्सर असेल कसं, नाही फ्लक्स डेन्सिटी याच्यात सपोर्ट पण नाही अपोज पण नाही, मग हे पण नाही आहे माझं आन्सर. आन्सर असतं परमियन्स. परमियन्स इज नथिंग बट काय, टू सपोर्ट द मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इज कॉल्ड ॲज परमियन्स. चलो नेक्स्ट, डॅश इज डिफाईन्ड ॲज द रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. हां खूप इम्पॉर्टंट आहे काय, रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. आता इथं थोडं लक्षात ठेवायचं आहे की मी तुम्हाला थोडं याची टेक्निक सांगतो, याला कसं लक्षात ठेवतील बघा. त्यांनी काय सांगितलं, रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. आता रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिलं परमेबिलिटी दिलं. काय दिलं त्यांनी तुम्हाला, परमेबिलिटी. आता परमेबिलिटी जी असेल ते आपल्याला माहिती आहे बघा. परमेबिलिटी जी असेल बघा, परमेबिलिटी जी असेल याचा फंक्शन जे असेल आपल्याला माहिती आहे काय होतं. परमेबिलिटी जे असेल याचं फंक्शन काय होतं आपल्याला माहिती आहे. परमेबिलिटी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ॲबिलिटी ऑफ फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, ॲबिलिटी टू फ्लो ऑफ मॅग्नेटिक मटेरियल बरोबर आहे. मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो जे फ्लक्सची जी ॲबिलिटी असेल फ्लो होण्याची त्याला म्हणतो आपण परमेबिलिटी बरोबर आहे. परमियन्स म्हणजे आताच आपण बघितलं सो टू सपोर्ट द मॅग्नेटिक फ्लक्स बरोबर आहे. हां आणि परमिटिव्हिटी आणि नॉन ऑफ दिस. आता एक लक्षात ठेवा त्यांनी काय सांगितलं, रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. रेसिप्रोकल म्हणजे खाली यायची गरज सुद्धा नाही आपल्याला. का, हा काय करतो सर आपल्याला माहिती आहे अपोज करतो बरोबर आहे. हां मग त्याने काय सांगितलं, रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स म्हणजे मला कोण करणार पाहिजे, सपोर्ट करणं. मग आपल्याला माहिती सपोर्ट करणार कोणी, परमियन्स बरोबर. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. म्हणजे फर्स्ट आन्सर असेल का माझं, नाही. ओके त्यानंतर नेक्स्ट बघा, इन मॅग्नेटिक सर्किट एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस फ्लक्स बट नॉट टू डॅश इट. बघा आता फ्लक्स प्रोड्यूस करण्यासाठी मला काय लागते रे, एनर्जी लागते बरोबर आहे. पण बट नॉट टू आता काय इन्क्रीज बरोबर आहे. इन्क्रीज करण्यासाठी नाही लागत, मेंटेन काय मेंटेन करण्यासाठी मग काय लागत असते, बट नॉट टू मेंटेन. म्हणजे समजा मला फ्लक्स मेंटेन ठेवायचे त्यासाठी एनर्जी लागते का, नाही. म्हणजे दॅट इज युअर काय असेल तुमचा
करेक्ट आन्सर. बरोबर. मित्रांनो इन्क्रीज करण्यासाठी लागत नाही, डिस्ट्रॉय करण्यासाठी लागत नाही. इकडे लक्ष द्या, बट नॉट म्हणतोय तो. क्लिअर आहे. त्याला परत थोडं रीड करा. मॅग्नेटिक सर्किट एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस बट फ्लक्स बट नॉट टू म्हणजे इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला साहजिक एनर्जी वाढवावं लागेल, डिक्रीज करण्यासाठी एनर्जी कमी करावं लागेल, डिस्टॉर्ब करण्यासाठी एनर्जी मला गायब करावं लागेल, मेंटेन करण्यासाठी लागणार आहे का नाही. म्हणजे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नॉट टू शब्द लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, अ मॅग्नेटिक सर्किट इज डिफाईन ॲज द क्लोज पाथ फॉलोड बाय द. ओके. म्हणजे सरळ काय आहे की एक क्लोज पाथ आहे, बरोबर आहे, आणि क्लोज पाथ फॉलो करण्यासाठी मॅग्नेटिक सर्किट त्याला काय म्हणतो असतो आपण, फ्लक्स. बरोबर. काय म्हणतो आपण त्याला, फ्लक्स. एक क्लोज मी तुम्हाला सांगितलं जसं की आपण एक ट्रान्सफॉर्मर असेल, बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मरचं असे एक कोअर असते, ती एक क्लोज पाथ असेल, त्याच्यामुळे काय असेल मॅग्नेटिक फ्लक्स पाथात सेटअप किंवा फ्लो होत असतात. क्लिअर आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके. कळालं. चला, अपेक्षा ठेवतो मित्रांनो की तुम्हाला जेवढे काही आपण MCQ किंवा न्यूमेरिकल्स बघितले असेल ते सर्वांना व्यवस्थित कळलेले असेल. ओके. एवढं करून सुद्धा तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही 100% मला कमेंट किंवा मेसेज करू शकता. चला, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. थँक्यू.